बरोबर राज्याचे मंत्री आदिती तटकरे आहेत. आदितीताई, हे आंदोलन होतंय, आपण कसं बघता याकडे? कारण यात अशी देखील एक भावना व्यक्त केली जाते की संबंधित विभागाच्या मंत्री म्हणून आपण याबद्दल काही भावना व्यक्त केल्या नाहीत, असा देखील आरोप आपल्यावरती केला जातोय. नाही, मला माहित नाही असा आरोप. कारण माझं पहिलं बोलणं जर कोणाचं झालं असेल या संबंध प्रकरणामध्ये, तर ते माझं सकाळीच ग्रामस्थांसोबत आणि तिथल्या त्यांच्या नातलगांसोबत बोलणं झालं. आत्ता 10 मिनिटापूर्वी पण त्यांच्या सगळ्या नातेवाईकांसोबत माझं फोनवर बोलणं झालं. त्यामुळे म्हणजे मला माहित नाही अशा पद्धतीचा आरोप. आणि मला वाटतं की याच्यामध्ये हे संबंध जे प्रकरण आहे ते अतिशय निंदनीय, घृणास्पद आहे आणि त्या आरोपीला कडक शिक्षा मिळाली पाहिजे याबद्दल कोणाचंच काही दुमत असण्याचं कारण नाही. कुटुंबाला, त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे याबद्दलही. त्याच्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये सकाळी आमदार तिथले स्थानिक जे आहेत शंकर मांडेकर, ते त्या ठिकाणी गेले होते. त्याच वेळेला पहिला संपर्क ग्रामस्थांसोबत माझा झाला. त्याच्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांचा सुद्धा तिथं ग्रामस्थांसोबत झाला. आत्ताही माझा 5-7 आत्ता थोड्या वेळापूर्वी सुद्धा तिथल्या त्यांच्या नातेवाईकांसोबत झाला संपर्क. आणि आम्ही त्यांना हेही सांगितलं की सरकारी वकील जे आहेत, म्हणजे पीडितेला, त्या कुटुंबाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारी वकील सुद्धा त्यांच्या सूचनेनुसार तिथे नेमले जातील. आणि पोलीस सुद्धा त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री मोदयांनी त्या सूचना दिलेल्या आहेत. काही मला वाटते कुटुंबासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी सुद्धा तिथे गेल्या होत्या. त्यांनी सुद्धा त्यांची आई आणि वडिलांची भेट घेतली. आत्ताही मला त्यांचे जे सगळे जवळचे नातेवाईक आहेत, म्हणजे पूर्ण त्यांची फॅमिली आहे, त्यांच्यासोबतही आता माझा थोड्या वेळापूर्वी फोन झाला. मी त्यांना तेच आवाहन केलं की आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेच याच्यामध्ये कुटुंबासोबत आहोत आणि त्या मुलीला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून, पीडित मुलीला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून, कुटुंबाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेच अधिकाधिक त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करता येईल ते सर्वोत्तर आम्ही त्याच्यामध्ये कारवाई करणार. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.